एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या मंजूर केल्या नाहीत म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनानंतरही मागण्या मंजूर केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। या आंदोलनात दीपक पांडव, संतोष वाडिले, दिलीप राजपूत, संजय परदेशी, जितू पाटील, RK महाजन, सौ प्रमिला दीक्षित, सौ RR पाटील, सपना चौधरी, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर देवरे, विश्वास भोई आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच कामगार सहभागी झाले आहेत। तर आंदोलनासंदर्भात संजय मोरे काय म्हणाले ते आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे। मागच्या 19/9/2023 रोजी उद्योगमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांच्यासोबत संघटनेची जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये उदय सामंत साहेबांनी संघटनेला लेखी आश्वासन दिलं होतं की येत्या 15 दिवसात आम्ही संघटनेसोबत आणखीन एक बैठक लावून तुमचे ज्या विविध प्रलंबित मागण्या आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल आणि त्या संदर्भात शासनाला परिपत्रक काढण्यासाठी सूचित करण्यात येईल असं देखील त्यावेळी साहेबांनी सांगितलं। पण जवळपास आज 3 महिने होत आले तरी त्यावर काही निर्णय झालेला नाही। म्हणून शेवटी नाईलाज असतो कामगारांच्या हितासाठी कामगार संघटनेमार्फत हे बेमुदत आंदोलन उपोषण राज्यभरात करण्यात येत आहे। एवढ्या आधीच्या 13 आणि 14 तारखेला प्रत्येक विभागाच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतर पुढे जर या मागण्यावर अजून चर्चा होऊन कुठलाही ठोस निर्णय जोपर्यंत हे शासन देत नाही तर प्रत्येक डेपोट प्रत्येक आगारात महाराष्ट्रभरात जवळपास 250 आगार आहेत त्या आगारात हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत होईल। आणि 2018 पासून आमची महागाई भत्त्याची जी रक्कम आहे ती सरकारकडे थकबाकी अजून प्रलंबित आहे। एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2000 ची वेतनवाढ जी थकबाकी आम्ही एकरकमी देण्याचं सरकारकडे मागितलं होतं। सरकारने त्याच्यावर लेखी आश्वासन देखील दिलेलं आहे पण 4-5 महिने झाले तरी त्यावर सरकार अजून कुठलाही ठोस निर्णय घेत नाही। आणि मागे जी एकतर्फी पगार वाढ केली त्याच्यामध्ये 2500, 4000 आणि 5000 असे 3 कॉलम केले तर आमचं त्याच्यामध्ये एक म्हणणं होतं की याच्यामुळे जी तफावत निर्माण झालेली आहे तर ती तफावत कुठेतरी जो सेवाज्येष्ठ कर्मचारी असेल तर त्याला आणि जो सेवा कनिष्ठ कर्मचारी यांच्यामध्ये तो सेवा कनिष्ठ कर्मचारी पुढे निघून गेलेला आहे तर ती सरसकट 5000 करण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे। आणि 16-20चा जो 2016 ते 2020 जो करार होता त्या करारामधली एकतर्फी जी वेतनवाढ केली होती दिवाकर रावते साहेबांच्या काळात 4849 कोटी रुपये त्यांनी प्रशासनाने दाखवलं की 4849 कोटी रुपये तुम्हाला पूर्णपणे दिले गेलेले आहेत। पण हीच माहिती संघटनेने माहितीच्या अधिकारात मागवली तर जवळपास त्याच्यातून 2900 ते 3000 कोटी रुपये हे अजून उरलेले आहेत। तर आमची मागणी आहे की ते आम्हाला आमची जी हक्काची रक्कम आहे ती आम्हाला परत मिळावी। इतर ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला देखील कॅशलेस मेडिक्लेम जी योजना आहे ती अंमलात आणावी आणि अपार प्रकरणामध्ये ज्या वाहकांच्या इतर विभागात किंवा इतर डेपोमध्ये ज्या बदल्या जाचक परिपत्रक काढून ज्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्या त्वरित रद्द कराव्या। आणि आज आपण ही जी जनमानसाची लालपरी कुठेतरी घरघर लागलेली आहे आणि आपल्याला ज्ञातच असेल की आज खासगीच्या बसेस या महामंडळात दाखल होऊ लागलेल्या आहेत तर संघटनेची त्याला पूर्णपणे विरोध आहे आणि संघटनेने स्वमालकीच्या बसेस खरेदी कराव्यात। या खासगीच्या बसेस आमचं या मानगुटीवर आणून या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी खेळू नये ही एक होती। आणि तसंच सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत तर यांच्या देखील ज्या काही मागण्या आहेत त्या शासनाने मान्य कराव्या। आपल्या अधिकाऱ्यांसोबत जी बैठक घेतली त्याच्यात ज्या मागण्यात जे तुम्ही लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याची नक्कीच पूर्तता करावी जेणेकरून हा कर्मचारी कुठेतरी राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या बरोबर येईल आणि त्यानुसारच आम्हाला 7वा वेतन आयोग लागू करावा हीच आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो। हम सब हर जोर जुल्म की टक्कर में
की टक्कर में